हेच म्हणतोय, या घरची परंपरा आता बदलली आणि चांगल्यासाठी बदलली तर बिघडलं काय? आणि अधिपती ही आपल्या घरची परंपरा आहे ना, ती आपणच बदलू शकतो. हा, असं कुठे लिहून ठेवलंय की आहे तसंच केलं पाहिजे? एवढा इशू का करतोयस तू? नाही नाही, इश्यू तर होणारच ना. इश्यू तर होणार, कारण काय, ही जी काय तुम्ही परंपरा म्हणता ती आमच्या आई साहेबांनी घालून दिलेली आहे आणि ती तुम्ही मोडायला लागलाय. मला ते नको आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही या घरात काही बदलायला जाऊ नका. उलट तुम्ही जे आहे त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायची. तसं का करत नाही तुम्ही? आमच्या आई साहेबांनी घालून दिलेला पांडा आहे ना, त्याला काहीतरी अर्थ आहे ना. त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना, त्या वाटेवरनं चाला की काय प्रॉब्लेम आहे? उलट त्याच्यातच तुमचं बी भलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा असं करायला जाणार ना तेव्हा तेव्हा हेच होणार. आता काल तुम्ही शाळेचं नाव बदलायला निघालो होता, आज आता हे बदलायला निघालाय तुम्ही. लक्षात ठेवा, आमच्या आई साहेबांनी ठरवून दिलेल्या गोष्टी जर तुम्ही बदलायला जाल ना तेव्हा तेव्हा मी तुमच्यासमोर उभा असणार. अधिपती, अरे जन्मदात्री आहे तुझी ती, तिने जन्म दिलाय तुला. एक साधी गोष्ट सांगते ती सुद्धा तुला ऐकता येत नाही. मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना तेच सांगतो, आमच्यासाठी आमच्या आई साहेबच आमच्या आई आहेत. त्यांनी जे काय सांगितलं तेच आम्ही आतापर्यंत ऐकत आलोय आणि इथून पुढे पण आई साहेबांनी सांगितलेलंच मी ऐकत राहणार. त्या इथं नसतील तरी. अधिपती, तुम्ही त्यांच्या समोर उभे आहात, ह्याचा तरी विचार करा. त्यांना काय वाटेल याचा विचार करा. हे बघा, मी जर शांत व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही तळणीच्याच मोदकांचा निवद दाखवायचा. आता ह्या बाबतीत मला वाद नको आहे. आणि सगळ्यांनी परत एकदा लक्षात घ्या, आमच्या आई साहेबांनी ठरवून दिलेली जर एखादी गोष्ट असेल ना तर ती माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा मोठी आहे. अहो, पण ते एवढं म्हणतायत तर तुम्ही अक्षर, जाऊ दे, वाद नको. त्याच्या मनात नाहीये ना उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवणं, हरकत नाही. आपण तळणीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवूया. आणि अधिपती, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं एवढा रागावू नकोस रे. यापुढे सगळ्या गोष्टी फक्त तुझ्या मनाप्रमाणे होतील. तू शांत राहा. ठीक आहे, तुम्ही यांना सांगा आता परत ह्याच्यात काही खोट काढू नका म्हणून. चला सगळ्यांनी आरतीला वेळ झाला. आते चल, आरतीची तयारी करायची. चल चल. काही येत आहे का डोसक्यात? तुला माहितीये का रम्या, अधिपतीची आहे ना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असायला पाहिजे होती. म्हणजे अरे म्हणजे बघ की, समधे इव्हेंट, समधे सोहळे कसे पद्धतशीर करतोय रे त्यो. त्याचं काय कौतुक करायला आलो होय आपण इथं? कसं आहे ना रम्या, आपल्याला अधिपतीला संपवायचं आहे का नाही, मग त्याची समधी अंडी पिल्ली आपल्याला माहिती असायला पाहिजे. दरवर्षी फॅक्टरीत लई मोठा आरती सोहळा असतोय बघ. ही झाली एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅक्टरी आणि घरातला गणपती यांची विसर्जन मिरवणूक बी लई जोरात निघते बघ. हे माहिती आहे मला, पण पुढं काय याच्या? हे दोन मुहूर्त आहेत बघ आपल्याकडं, हे चुकवायला नाही पाहिजे. हा, म्हणजे प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही बी प्लॅन रेडी असले का नाही तर आपल्याकडे 2 संध्या असतील आणि या 2 प्लॅनच्या मध्ये आपल्याला तयारी करायला वेळ बी भेटल. पण नेमकं काय करायचं तेवढं सांगा तुम्ही. हा, त्या भुवनेश्वरीनं ज्या परंपरा घालून ठेवल्यात त्याच आता आम्ही आयुष्यभर वागवायच्या. का तर तिचा हा आज्ञाधारक मुलगा आम्हाला तसं करायला लावणार. चारू, बघितलंस ना त्या बाईनं आपल्या मुलाचं काय करून ठेवलंय? बघितलंस ना तू? आणि वाद कशामुळे? मोदकावरून. ज्या मोदकाच्या गोडव्यामुळे सगळं कुटुंब एकत्र येतं त्या मोदकावरून आपल्या घरात भांडणं. स्वतःच्या आईला सुनावतोय तो. ही सगळी चूक माझी आहे चारू. मला दिसत होतं की हा मुलगा त्या बाईच्या पूर्णपणे कयात जातोय. मी त्या वेळेला आवरायला हवं होतं त्याला. जाऊ द्या हो, तुम्ही शांत व्हा ना. त्यावेळेला जी काही परिस्थिती होती त्याप्रमाणे तुम्ही वागलात. अगं पण त्याचमुळं आपल्यावर आज ही परिस्थिती आली आहे ना चारू. आताची ही परिस्थिती माझ्यामुळेच झाली असं मला वाटतंय. मी जर का परत आलेच नसते तर या घराचं वातावरण दूषित झालं नसतं. काय बोलतेस तू चारू?
अगं उलट तुझ्या येण्यामुळे या घरात खरा आनंद आलाय इतक्या वर्षांनी. असं तुम्हाला वाटतंय. बाकीच्यांचं काय? कोण बाकीचे? ती दुर्गेश्वरी आणि चंचला त्या भुवनेश्वरीच्या काळ्या सावलेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षा करशील? बाकी त्या आई मनानं चांगलेत, त्यांचं काही म्हणणं नाही आहे तुझ्या येण्याबद्दल. आणि अधिपती? अधिपतीचं काय? तो आपला मुलगा आहे ना. तिथंच तर आपलं घोडं पेंड खाते ना. त्या भुवनेश्वरीचं भूत आहे त्याच्या मानकुटीवर. भूत नाही, अधिपतीच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, माया आहे. अधिपतीने त्यांना आईचं स्थान दिलंय. कारण त्याच्या बोलण्यातनं कळतं यशोदेसारखी त्यांनी त्याची काळजी घेतली आहे, त्याला सांभाळलंय, त्याला लहानाचा मोठा केलाय. चारू, त्या बाईला एकदाही न भेटता, तिच्याशी न बोलता तुलाही असं वाटलं की तिनं खरंच यशोदेसारखी माया केली? नाही चारू, मला विचार. अतिशय पाताळयंत्री बाई होती ती. काही तिनं माया वगैरे केलेली नाहीये. तिनं स्वतःच्या स्वार्थासाठी, मतलबासाठी त्याला कठपुतळीसारखं आपल्या हातात बांधून ठेवलंय, बाकी काही नाही. आणि त्याला तिच्या पगड्यातून बाहेर काढण्यासाठी किती काळ जाणार आहे मला माहिती नाही. काळाचं गणित नाही ना म्हणतायत. आणि तुम्ही जे म्हणताय ते बरोबर असेलही, पण मग या सगळ्यामध्ये अधिपतीची काय चूक आहे? त्याला आईचं प्रेम हवं होतं, मायेचा ओलावा हवा होता, तो त्याला त्यांच्याकडून मिळाला. आणि म्हणूनच अधिपतीच्या मनात भुवनेश्वरीला आईचं स्थान मिळालंय.